फार साध्या स्वरूपामध्ये तुकोबाराय तुम्हा आम्हाला ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात आणि एवढा सोपा परमार्थ करून सांगितल्यानंतर पचनी पडावा अशी विनंती आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग अगदी अविरतपणे सगळ्यांच्या मुखात असणार आहे, पाठांतरातील आहे. पण शास्त्र फार गोड वर्णन करतं. ज्याचा उच्चार केला जातो त्याचा कधी विचारच केला जात नाही आणि ज्याचा विचार केला जातो त्याचा कधी उच्चार केला जात नाही. जे सांगतात त्याचा कधी विचार केला जात नाही आणि ज्याचा विचार केला जातो ते कधी सांगितलं जात नाही. म्हणून अविरतपणे जरी पाठांतरातील असला तरी एवढे वेळा हित ऐकून सुद्धा ज्याला आपलं हित कळलं नाही त्या माणसांना अजून एकदा सांगण्याचा प्रयत्न. खरं तर आपल्या या मातीमध्ये या बाबरा ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून या पुण्यभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ असणारा भव्य दिव्य पुतळा ही स्मृती इथं उभा आहे. हेच हित साधल्यासारखं आहे. पण ज्यांच्यामुळे हे साधलं गेलं, ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही इथं बसलेले आहोत त्यांचा सुद्धा कौतुक सोहळा झाला पाहिजे. म्हणून हा अभंग तुकोबाराय फार गोड वर्णन करतात. तुकोबाराय सांगतात, देवा माणसांनी कौतुक करावं यात कौतुक नाही, तुम्ही आम्ही कौतुक करावं यात कौतुक नाही. कौतुक त्याच्यात आहे की त्याचं कौतुक परमात्म्याने करावं आणि हे कौतुकास्पद आहे. आणि कळलं तर टाळ्या वाजवत जा बरं का, त्याला काही GST नाही सरकारचं, मोफत आहे त्या, वाजवीत जा. फक्त एवढंच आहे, कळलं तर वाजवा. उगश्या त्याच्यानं आपटली म्हणून आपटू नका. जर तुम्हाला कळत नाही तोपर्यंत वाजवायची नाही. कुणालाच कळलं नाही तुम्हाला एखादं वाक्य लागलं वाजवल्याशिवाय राहायची. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे. एवढं बोलून सुद्धा काय काय लोकांनी वाजवलीच नाही. त्याचं कारण आहे, ते कीर्तन झालं 4 माणसात म्हणणार एवढी बोंबलत होती पट्ट्यानं वाजवलीच नाही. तुम्ही खाता कशा सोबत रे? काय वाटतं माय बापा मला फसवताय? नाही रे दादा, आपलं कसं आहे माहिती आहे का, एक पोरगा यष्टीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं का रे हसतो? मग म्हणला कंडक्टरला फसवला. तो म्हणला कसं काय? म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. कळलं त्यालाच कळलं. नाही तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड. ते संत फार गोड वर्णन करतात. इथे कोणाचे काय वागेले, कोणाचे काय वागेले, इथे कोणाचे काय वागेले, 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 त्याने अनहित केले, त्याने अनहित केले, कोणाचे काय वागेले, इथे कोणाचे काय वागेले, काय वाग कोणाचे गेले, इथे कोणाचे काय वागेले, 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 काय वा कोणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले, इथे कोणाचे काय वागेले, काय वा कोणाचे गेले. नाही हो मौली, आपुली आपण करा सोड बना. हित म्हणजे कर्तव्य म्हणूयात, हित म्हणजे कर्म म्हणूयात, हित म्हणजे पुरुषार्थ म्हणूयात. ज्याला साधता आला ना मौली. पण कसं आहे ना, मग धन्य माता पिता तयाची आहे का? कारण आमच्या इथे फार गोड वर्णन करतात मौली. इथं कसं आहे ना महाराज, मोठकी ध्याकृती उमटे निज ज्ञानाची फाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा आहे. ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. इट इज पॉसिबल. अगदी ज्यांचे वडील छत्रपती शहाजी महाराज, ज्यांची माय मासाहेब जिजाऊ, त्यांच्याच पोटी छत्रपती शिवाजी महाराज हे लक्षात घ्या. 7 पिढ्याचा परमार्थ त्यांच्या पोटी तुकोबार आहे. वेद पठण करणारं कुळ त्यांच्या पोटी ज्ञानोबार आहे. धन्य माता पिता. हे सायंटिफिकली भाषेत सांगायला गेलं तर जनरेटिक जनरेशन आपण ज्याला म्हणतो, मूळचं ज्ञान म्हणजे उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. 14 विद्या 64 कला 1400 वर्ष वय ज्या माणसाचं, तपश्चर्या एवढी की मेलेला माणूस जिवंत करू शकत होते. ज्ञान असं की आहो 64 कला पारंगत, 14 विद्या पारंगत, तरी सुद्धा 16 वर्षाच्या माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवतात. धन्य माता पिता. पुरुषार्थ साधण्यासाठी प्रारब्ध प्रबळ लागतं, प्रारब्ध प्रबळ असण्यासाठी ज्ञान सत्य लागतं, आणि ज्ञान सत्य हे कळण्यासाठी आईबापांचं कुळ श्रेष्ठ लागतं.
साध्या भाषेत तुका म्हणे ते पाहिजे येड्या गबाळ्याचं. हेच अजून सोपं सांगायला गेलं तर ज्ञानोबाराय सांगतात इथं आवलत सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत उघडी पडते. लांडग्याच्या लेकरानं सिंहणीचं दूध पिलं तरी शिकारीच्या वेळेस कळतं की ही लांडग्याची आहे. कळतंय ना? यालाच म्हणायचं जातीचं. मग इथं धन्य माता पिता कोणाचे धन्य माता पिता तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पुत्र का मुलगी मुलगा फरक नाही इथे तर नाहीच नाही, वारकरी संप्रदायात तर नाहीच नाही. मग आता आपण तात्पुरता विचार पुत्राचा करूयात. पुत्रशास्त्र सांगतं पतना त्रायती इति पुत्राहा, जे बापाला पापातनं वाचवतं मोक्षापर्यंत पोहोचवतं, जे बापाला या नरकातून वाचवतं. पतन म्हणजे पाप किंवा नरक, त्याला म्हणायचं पुत्र. माझ्या वडिलांची मिरासी गा तुझी चरण सेवा ज्यांनी वाढवली फावी तया कुळा, नामदेवराय सांगतात. ज्यांना कळलं कल्पना ही बाधा आहे ही संत मंडळी धन्य माता पिता, की ज्यांना कळलं अहंकार हा वारा आहे, कल्पना ही बाधा आहे, आणि ज्यांना कळलं सत्य काय आहे अखंड चिंतन नामा म्हणे तया असावे जामुकी निदान. संत कुठलेही घ्या अर्थ एकच आहे. चौवेदी जाणं साही शास्त्री कारण अठराही पुराण हरिसी गाती. सोपं सांगते बरं का, कारण तुका म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो धनी येतो इथे. पण आमचं काय झालं माहितीये का, मार्केटिंगचा जमाना आहे माऊली या काळात. इथं संत सुद्धा तो आहे जो दिखावा करतो. म्हणजे आमचा चमत्कारावर विश्वास आहे पण कृपेवर नाही. किती भलती गोष्ट आहे बघा ना. जादू खरी असते, हाताचा खेळ आहे पण त्याच्यावर विश्वास आहे. मग माऊली सांगतात योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म नलगती सायास जावे सुखे येतो घरा तेच तुकोपर आहे ठाईच बैसुनी करा आवडी आनंद. मारी मुखे म्हणा ना. अहो किती सोपं आहे दादा. ज्याला मायबाप कळले नाही त्याला देव कळणार आहे, ज्याला कुळ कळलं नाही त्याला मूळ कळणार आहे. सत्य समजून घ्यायचं असेल ना माऊली तर थोडेसे डोळे उघडा जरासे. मला विनंती वर का, जे येतील जे बसतील जिथं जागा असेल तिथं बसतील, तुम्ही दर 5 मिनिटाला काही गोंधळ करू नका. दर 5 मिनिटाला तुम्ही कीर्तनामध्ये व्यत्यय आणताय. एक ओघ चालू असतो, तुम्ही बोलू नका एवढीच विनंती आहे माझी. विठ्ठल 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 चला म्हणून आम्ही मुळापासून विचार करतो. कसं मूळ? वारकरी संप्रदायाचं मूळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार मग ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवा. नाथ संप्रदाय हे वारकरी संप्रदायाचं मूळ आहे, ज्ञानोबरा हे त्याचं कुळ आहे आणि तुकोबरा हे त्याचं फळ आहे. हे लक्षात घ्या. मग आम्ही धन्यता कुणाला देतो? ज्यांनी सुरू केलं धन्य माता पिता, ज्यांनी वाढवलं होती जे मग ज्यांनी वाढवलं तयाचा हरिक वाटे, पण ज्यांच्यामुळे वाढवलं गेलं तरी माझ्या दैवा घडो त्यांची सेवा, ज्यांच्यामुळे कळालं की हे मूळ आहे. म्हणजेच काय तर बघा, बापाला शुगर असली की पोराला होते. इट इज जेनेटिक, अनुवंशिक होती ना. बापाला शुगर असली की 80% 20% आपण अपवाद सोडूयात. सायंटिफिकली बापाला शुगर असली की पोराला होते. तसं बापाकडे स्वरज्ञान असेल तर पोराला मिळतं. 3-4 मुलं असतील त्यातल्या एखाद्या पोराला तरी भेटतं. बापाकडनं मिळालेलं स्वरज्ञान हे पोराचं प्रारब्ध आहे. त्याच्यासाठी त्यानं केलेली साधना हे त्याचं कर्म आहे. त्याच्यासाठी त्यानं ज्या गुरुचा स्वीकार केला हे त्याचं वर्म आहे. जे सत्य असलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. माझ्यापेक्षा मोठा कुणीतरी आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ज्ञान ग्रहण होत. मग संत जरी असले, ज्ञानियांचं ज्ञान हे ज्ञानोबाराय जरी असले, ज्ञानोबारायांचं ज्ञान म्हणजे ओतप्रोत ज्ञान, ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात ज्ञानानं घेतलेला अवतार, ज्ञानाला फुटलेली वाचा. ज्ञानोबाराय म्हणजे इथे साधकाचा माय बाप, योगियांचे योगी, इथे चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. बरं एका वाक्यात सांगू का, भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबाराय म्हणावं. हे एका वाक्यात याची सिद्धता. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सात्विक दानाची व्याख्या सांगितली. जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं, कुठलंही उपकार न ठेवता दिलं जातं. अर्जुना अहदानम सात्विकम श्रुतम भगवान श्रीकृष्ण सांगतात. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात देवा चुकला असतो.
कुणाला म्हणतात? देवाला म्हणतात. कुणाला म्हणतात? ज्यानं ज्ञानाची उत्पत्ती केली त्याला म्हणतात देवा चुकलास तू. काय चुकलं? दान द्यायचं कसं हे सांगितलं, पण मिळवायचं कसं हे कोण सांगणार? आम्ही काय करतो? लोकांची खून करतो आणि दान करतो. जमल का? बरं झालं तुला तरी कळलं बाबा, बरं का? अन्यायोपार्जितम धनम चालत नाही. म्हणजे तुम्ही कितीही सत्यात पंक्ती घातल्या आणि त्या पंक्तीचं धान्य जर तुमच्या अनितीच्या पैशानं आलेलं असेल, साध्या भाषेत जोडणीय धन उत्तम व्यवहार आहे. कष्ट करा, कमवा, जीव तोडा, मग कमवा. मग हे जने कमवलं त्याचंच दान सात्विक. माऊलींच्या भाषेत जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. देशकाल पात्र पाहून दान करावं, कुठलंही उपकार न ठेवता दान करावं, पण जे करायचंय ते स्वधर्माने मिळवावं. हे ज्याला कळलं, मला हे सांगायचं की ज्ञानोबरायांचं ज्ञान एवढं श्रेष्ठ की भगवंतालाही भेद घालावा. ते ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरु सारिखा आस्था इतरांचा लेखा. हे वर्म ज्याला कळलं तयाचा हरिक कळतंय ना. आता हे ज्यांना समजायचंय त्यांना समजेपर्यंत आम्ही तुम्हाला सांगतोय हे त्यालाच समजतं ज्याचे धन्य माता पिता. कुणालाही समजत नाही. ज्ञान कुणाच्याही पदरी पडत नाही. त्याला लागते कृपा. तुम्ही चमत्कार म्हणू शकता. कृपा हा चमत्कारच आहे. म्हणजे कुणालाही मिळत. कृपा म्हणजे त्या व्यक्तीनं केलेली साधना, तपश्चर्या, ज्ञान तुम्हाला पुरेपूर देणं, ती कृपा. मग इथे संतांची कृपा झाली, माय बापांची कृपा झाली आमच्यावर, म्हणून आम्ही इथं उभा. हे कृपेशिवाय शक्य. काही जणांकडे ज्ञान खूप असतं पण कृपा कमी पडते. कृपा कमी पडते. आमचं भाग्य आहे की आमच्यावर म्हणजे ही कृपा ज्याच्यावर झाली, कुणावर झाली तर अखंड चिंतन ज्यानं केलं. म्हणजे ज्ञान असूनही फायदा नाही. ज्ञान येतं कुठे, कशामुळे येतं तर ज्ञान हरीच्या नामस्मरणामुळे येतं. आणि जर ते नामस्मरणा विरहित ज्ञान असेल तर ते ज्ञान असूनही भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. त्याला काय? अभिमान नित्य नवा. म्हणजे 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखदगत आहेत रामेश्वर शास्त्रींच्या. तरी सुद्धा मस्तक तुकोबरायांच्या चरणावर आहे, कारण तिथं नामस्मरणा सहित ज्ञान आहे. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा ज्यांनी केला हा. मग राजे अनेक होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा का? कारण इथं ज्ञान हे भक्ती सहित, नम्रते सहित आणि त्याच्या पलीकडं या जनहितासाठी आहे, म्हणून हा पुतळा आहे. म्हणून धन्य माता पिता. कळतंय? संत अनेक आहेत, नाही असं नाही.